मार्केटमध्ये महाग मिळणारा उपवासाचा पांढरा शुभ्र कुरकुरीत तिखट गोड चवीचा तळल्यानंतर लाल न पडणारा अगदी 15 मिनिटात घरीच तयार होणारा बटाट्याचा चिवडा आज आपण बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससहित शेअर केलेली आहे। त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। तसेच रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा। रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा। चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम मार्केट स्टाईल बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी वजनी अर्धा किलो प्रमाणामध्ये बटाटे घेतले आहेत। हे बटाटे मी स्वच्छ असे पाण्याने धुवून कोरडे करून घेतले आहेत। बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी इथे तुम्ही जुन्या किंवा नवीन कोणत्याही प्रकारच्या बटाट्यांचा उपयोग करू शकता, परंतु बटाटे हे जे आहेत ते आकाराने मोठे घ्यावे, जेणेकरून खिसल्यानंतर याचा खिस जो आहे तो लांब असा आपल्याला तयार मिळतो। तर आता सर्वात प्रथम हे बटाटे जे आहेत याचे मी साल काढून घेत आहे। बटाट्याचा चिवडा करण्यापूर्वी कधीही याची साल काढून घ्यावी। बटाट्याचे जर साल न काढता हा चिवडा तयार केला तर तो चिवडा चवीला कडवट असा लागला जातो। तर आता इथे मी एक एक करून सर्व बटाट्यांचे साल काढून घेतले आहेत। बटाट्यांचे साल काढून घेतल्यानंतर लगेचच हे बटाटे पाण्यामध्ये ठेवून दिले आहेत, जेणेकरून हे काळे किंवा लाल पडले जाणार नाही। तर आता हे सोलून घेतलेले बटाटे जे आहेत ते आता इथे मी खिसून घेणार आहे। बटाटे खिसण्यासाठी इथे मी आधी एका भांड्यामध्ये पाणी घेतले आहे। तसेच इथे मी बटाटा खिसण्यासाठी एक खिसणी घेतली आहे। तर इथे मी जरा जाड खिसणी घेतली आहे। तुमच्याकडे जी खिसणी घरामध्ये अवेलेबल आहे तुम्ही ती इथे वापरू शकता। खोबरे खिसण्याची आपली जी खिसणी आहे त्यानेही इथे तुम्ही हा बटाट्याचा खिस तयार करून घेऊ शकता। तर इथे पाहू शकता या खिसणीवरती मी बटाटा जो आहे तो असा आडवा पकडून खिसून घेत आहे, जेणेकरून हा बटाट्याचा खिस जो आहे तो एकदम लांब लांब असा तयार होईल। बटाटा खिसताना नेहमी अशा प्रकारे पाण्यामध्ये खिसून घ्यायचा, जेणेकरून सर्व बटाटे खिसून होईपर्यंत हा बटाट्याचा खिस जो आहे तो लाल किंवा काळा पडला जाणार नाही। तर इथे पाहू शकता एक एक करून सर्व बटाटे जे आहेत ते मी खिसून घेत आहे। बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी जेव्हा आपण बटाटे खिसतो त्यावेळेस ते अशा प्रकारे पाण्यामध्ये खिसून घ्यायचे, जेणेकरून सर्व बटाटे खिसेपर्यंत हा बटाट्याचा खिसलेला खिस जो आहे तो लाल किंवा काळा पडला जात नाही। ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। तर इथे मी एक एक करून सर्व बटाटे जे आहेत ते खिसून घेतले आहेत। तर पाहू शकता मस्त असा पांढरा शुभ्र लांब सडक आपला बटाट्याचा खिस जो आहे तो आता इथे खिसून तयार आहे। तर आता हा खिसलेला बटाट्याचा खिस इथे मी एका वेळेस पाण्याने स्वच्छ असा धुवून घेणार आहे। पाण्याने धुवून घेतल्यामुळे यामध्ये स्टार्चचे प्रमाण कमी होते व तळल्यानंतर हा बटाट्याचा खिस जो आहे तो लाल असा पडला जात नाही। तर इथे मी पाण्याने एकाच वेळेस हा बटाट्याचा खिस धुवून घेतला आहे। जास्तही हा बटाट्याचा खिस इथे आपल्याला धुवायचा नाही। यानंतर यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड केले आहे। तर बटाट्याचा खिस इथे तळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे। हा बटाट्याचा खिस आपण तळताना थोडा थोडा तळणार आहोत, त्यामुळे बाकीचा उरलेला खिस तळेपर्यंत लाल किंवा काळा पडला जाऊ नये यासाठी यामध्ये पाणी ॲड केले आहे। बटाट्याचा खिस तळण्यासाठी तयार आहे। आता हा तळून घेऊयात। त्यासाठी गॅस चालू करून इथे मी तेल गरम करण्यास ठेवले होते। तेल जे आहे ते मी इथे कडकडीत असे गरम करून घेतले आहे। आता या तेलामध्ये हा बटाट्याचा खिस जो आहे तो पाण्यामधून अशा प्रकारे हाताने घट्ट दाबून घेतला आहे। त्यानंतर हा बटाट्याचा खिस जो आहे तो या तेलामध्ये तळण्यासाठी हाताने अशा प्रकारे सुट्टा करून ॲड केला आहे। तेलामध्ये तळण्यासाठी खिस ॲड करताना सावधानतेने ॲड करायचा, कारण यामध्ये जरासा पाण्याचा अंश असल्यामुळे हातावरती उडण्याची शक्यता असते। बटाट्याचा खिस तळून घेताना इथे गॅसची फ्लेम जी आहे ती फुल ठेवायची, जेणेकरून हा बटाट्याचा खिस मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत तळला जातो। पाहू शकता अगदी 1.5 ते 2 मिनिटांमध्ये मस्त असा पांढरा शुभ्र कुरकुरीत होईपर्यंत बटाट्याचा खिस इथे मी तळून घेतला आहे। तळल्यानंतर अजिबात त्याचा कलर बदलला गेला नाही आहे। बटाट्याचा खिस तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तेलाचे टेम्परेचर अजिबात इथे कमी ठेवायचे नाही, नाहीतर बटाट्याचा खिस जो आहे तो व्यवस्थित तळला जात नाही। ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। तर इथे पाहू शकता अगदी 2 मिनिटांमध्येच मस्त असा पांढरा शुभ्र बटाट्याचा खिस आपला तळला गेला आहे। तळलेला सर्व बटाट्याचा खिस इथे मी तेलामधून निथळून बाजूला काढून घेतला आहे। पूर्ण तेल याचे व्यवस्थित असे निथळून घ्यायचे, नाहीतर बटाट्याचा चिवडा जो आहे तो तेलकट असा होतो। तळलेला सर्व बटाट्याचा खिस जो आहे तो एका ताटामध्ये मी काढून घेतला आहे व अशाच प्रकारे उरलेला सर्व बटाट्याचा खिस इथे मी थोडा थोडा करून तळून घेत आहे। बटाट्याचा खिस तळताना एकदम जास्त ॲड करायचा नाही तेलामध्ये, नाहीतर तो व्यवस्थित असा तळला जात नाही। ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। तर अशाच प्रकारे मी इथे सर्व बटाट्याचा खिस जो आहे तो थोडा थोडा करून तळून घेतला आहे।
तळल्यानंतर हा बटाट्याचा खीस जो आहे तो तेलावरती अशा प्रकारे तरंगला जातो. तर मस्त असा एकदम मार्केट स्टाईल पांढरा शुभ्र बटाट्याचा खीस जो आहे तो इथे आपला तळून तयार आहे, पाहू शकता. तर आता ह्या तळलेल्या बटाट्याचा खिसाचाच आपण जो आहे तो अगदी मार्केट स्टाईल तिखट गोड चवीचा बटाट्याचा चिवडा बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत व हे तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घेत आहे. तेलामध्ये शेंगदाणे ॲड केल्यानंतर याला जरासा लालसर असा रंग आला की हे तेलामधून बाजूला काढून घ्यायचे आहे. कारण तेलामधून शेंगदाणे आपण बाजूला काढून घेतले तरी त्याची तळण्याची प्रोसेस चालूच असते, त्यामुळे ते अधिक करपले जातात. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे लालसर रंगावरती शेंगदाणे जे आहेत ते कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतले आहेत. शेंगदाणे तळल्यानंतर आता इथे मी हिरवी मिरची घेतली आहे पाव वाटी, तीही तळून घेत आहे. हिरवी मिरची तळताना ती एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची, नाहीतर ती चिवड्यामध्ये ॲड केली तर चिवडा जो आहे तो आपला एकदम नरम पडला जातो. ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे हिरवी मिरची ही तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली आहे. तर पाहू शकता मस्त असा इथे आपला पांढरा शुभ्र मार्केट स्टाईल बटाट्याचा खीस जो आहे तळून घेतल्यानंतर तयार झालेला आहे. तर हा बटाट्याचा खीस जो आहे तो इथे मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे. तळल्यानंतर मस्त असा कुरकुरीत झाला आहे, एकदम याचा खळखळ असा आवाज येत आहे, अजिबात त्याचा कलर बदलला गेला नाही, पाहू शकता. आता यामध्ये ॲड करत आहे तळून घेतलेले शेंगदाणे. तर शेंगदाणे एकदम थंड झाल्यानंतर यामध्ये ॲड करायचे. तसेच मिरची ही तळलेली थंड झाल्यानंतर यामध्ये ॲड करायची. शेंगदाणे व मिरची ॲड केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केले आहे. तर मीठ बेताने ॲड करायचे, जास्त मीठ यामध्ये ॲड करायचे नाही. यानंतर यामध्ये ॲड करत आहे चवीसाठी 1 चमचा पिठी साखर. जर तुम्हाला इथे गोड आवडत नसेल तर तुम्ही पिठी साखर स्किपही करू शकता. पिठी साखरेऐवजी तुम्ही इथे उपवासाला चालणारी लाल मिरची पावडर या चिवड्यामध्ये ॲड करू शकता. ॲड केलेले सर्व साहित्य व्यवस्थित असे इथे मिक्स करून एकदम मस्त असा मार्केट स्टाईल पांढरा शुभ्र कुरकुरीत तिखट गोड चवीचा इथे मी बटाट्याचा चिवडा उपवासाला चालणारा तयार करून घेतला आहे, पाहू शकता. एकदम मस्त असा कुरकुरीत झाला आहे. मार्केटमध्ये आपण जर हा उपवासाचा बटाटा चिवडा विकत घेण्यासाठी गेलो तर एकदम महाग मिळतो. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, झटकीपट तयार होणारी आहे, जास्तीचे असे साहित्य लागत नाही. तर ही रेसिपी या उपवासाला नक्कीच घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारे हा बटाट्याचा चिवडा तयार करून तुम्ही 8 दिवस हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात हा मऊ पडला जात नाही. उपवासाव्यतिरिक्त मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी हा चिवडा तुम्ही बनवू शकता. पाहू शकता अगदी छान असा कुरकुरीत झाला आहे. हा बटाट्याचा चिवडा जो आहे तो बनवण्यासाठी जास्तीच असा वेळ लागला जात नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे, तर नक्कीच घरी ट्राय करा या महाशिवरात्रीच्या उपवासाला. व कशा प्रकारे हा बटाट्याचा चिवडा झाला होता हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा. तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. धन्यवाद.